नमस्कार रसिक श्रोते हो, जनमत मंच आजच्या विशेष भागात तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. इतिहास आपल्याला अनेक राजे दाखवतो, पण जनतेच्या कल्याणासाठी स्वतःचे आयुष्य वेचणारे राजर्षी मोजकेच असतात. बहुजन समाजाला हक्क मिळवून देणारे, शिक्षणाची दारे खुली करणारे आणि सामाजिक समतेचा पाया रचणारे लोकराजे म्हणजेच राजर्षी छत्रपती शाहू महाराज. शाहू महाराजांचे विचार आणि त्यांचे कार्य आजच्या पिढीपर्यंत पोहोचवणे ही काळाची गरज आहे. नेमका हाच धागा पकडून केतकी प्रकाशन घेऊन आले आहे एक नवे पुस्तक, शाहू महाराजांना समजून घेताना. या पुस्तकाचे लेखक आणि आजचे आमचे विशेष अतिथी आदरणीय रमाकांत जाधव सर आज आपल्यासोबत आहेत. सर, जनमत मंचवर आपले खूप खूप स्वागत. नमस्कार. आपण सर, राजर्षी शाहू महाराजांवर आजवर बरेच लिहिले गेले आहे. मग हे नवीन पुस्तक लिहिण्यामागची मुख्य प्रेरणा काय होती? ना सांगतो. आपल्या पुस्तकाचं जे शीर्षक आहे ना सर, राजर्षी शाहू महाराजांना समजून घेताना. महाराष्ट्राने राजर्षी शाहू महाराजांना समजून घेतलेलं नाही असं माझं प्रांजळ मत आहे. त्याचं कारण असं की शाहू महाराजांकडे आपण जेव्हा बघतो तेव्हा मला असं वाटतं की निसर्गाने दिलेली हे सर्वात मोठी देणगी आहे बरं का महाराष्ट्राला. ही जी थोर माणसं जी घडलेली आहेत ते का रात्रीत घडलेली नाहीत. बरोबर आहे. त्याच्या पाठीमागे एक निसर्गाची हाक आहे की निसर्गाची देणगी आहे. मग एक तुम्हाला मुद्दाम सांगतो की छत्रपती शिवाजी महाराज ज्या वेळेला जन्माला आले त्याच्या आधी मोगल लोकांनी अक्षरशः तुम्हाला सांगतो महाराष्ट्रामध्ये अनन्वित अत्याचार केले हिंदू समाजावर. खरं आहे ते, खरं आहे. तेव्हा कुणीतरी प्रार्थना केली असेल नक्की की आम्हाला संरक्षण देणारा आणि आमच्या एकूण ही जी शोषण वृत्ती चाललेली आहे त्याला न्याय देणारा कोणतरी माणूस पाठव. लक्षात घ्या. बरोबर बरोबर. बाबासाहेब म्हणा किंवा शाहू महाराज म्हणा. आता मी तुम्हाला मागे जाऊन एक मार्टिन लुथरचं वाक्य सांगतो. मार्टिन लुथरला आहे ना गोऱ्या लोकांनी तुडवला. बरोबर. मार्टिन लुथर एक सिनियर आणि ज्युनियर होते. ज्युनियर मार्टिन लुथरचं तुम्हाला सांगतो. मार्टिन लुथरला असा तुडवला ब्रिटिश लोकांनी. मी मुद्द्याकडे वळतो नाही तर तुम्ही म्हणाल मी विषयांतर करतो. नाही ना, बोला ना. तर ब्रिटिश म्हणाले की तू काळ्या लोकांसाठी भांडतोयस. निग्रो हा शब्द उच्चारणं त्यावेळेला ते गुन्हा होता, एक गुन्हा होता. तर तो म्हणाला की मला तुम्ही मारणारच आहेत. यू आर गोइंग टू डाय मी. येस येस येस. लेट मी टॉक. बरं, त्याला पोत्यात घातलेला, वरून त्याला कुटतायत. आईस कुटतो ना आपण तशा टाईपमध्ये करतो. तो काय म्हणाला की आय एम प्रेइंग टू नेचर. असा नाही म्हणाला तो की आय एम प्रेइंग टू गॉड. तो म्हणाला की आय एम प्रेइंग टू नेचर. द डे विल कम माय ब्लॅक पर्सन विल सीट इन व्हाईट हाऊस. हा बराक ओबामा जो आलेला आहे ती नैसर्गिक देणगी आहे. खरं आहे ते, खरं आहे, खरं आहे. हां, शाहू महाराजांच्या काळामध्ये, ब्रिटिश काळामध्ये सगळे लोक ऐश आरामात राहत होते. लॅविश. हां, आता मी लॅविश शब्दाचा अर्थ नाही सांगत, पण समाजाकडे बघणं आणि शेवटच्या माणसाकडे बघणं ते दुर्मिळ होतं. म्हणजे ते दुर्मिळ होतं. तर तुम्हाला मुद्दाम सांगतो की म्हणूनच मी हे शीर्षक ठेवलेलं आहे. मी आता मुद्द्याकडे येतोय. बरोबर. की आपण त्यांना समजून नाही घेतलं. आज बरेच लोक म्हणतात की महारवाडा आणि इतर शोषित समाज आणि बहुजन समाज एकत्र राहायला नाही. अजूनही एकोपा नाही आहे. तुम्हाला तो दिसायला वरून दिसायला. तर शाहू महाराजांचं हेच ध्येय होतं की समाज हा ज्याला आपण म्हणतो ना समतेत रमला पाहिजे, हक्काने राहायला पाहिजे, एक दुसऱ्याचे विचार पेरायला पाहिजेत. ही जी जनमानसता आहे ती शाहू महाराजांकडे होती. खरं आहे. हां. आता एक गोष्ट अशी आहे, हा जो पगडा आहे तो शाहू महाराजांच्या एकूण
ते ज्यांना जे खाजगी शिक्षण ब्रिटिश माणूस देत होता, जसं गांधीजी भारतात आले तेव्हा गोपाळकृष्ण गोखलेने सांगितले की आधी सगळा तो भारत बघ, मग चळवळीत उतर. खरं आहे ते, खरं आहे. गांधीजी हा माणूस थ्री पीस सूटामध्ये राहत होता खरं आहे. आणि आफ्रिकेमध्ये वकिली करत होता. पण तो पंचा आणि उपर्ण काही नव्हतंच. एक अर्ध पंचात तो माणूस का दिसतो आपल्याला? त्याचं कारण असं की एकूण नाही, त्याचं बघण्याचा जो त्यांचा जो दृष्टिकोन होता देशाकडे, की लोक सगळे पिचलेले आहेत, बरोबर, त्यांना नेसायला पण चांगलं नाही, खायला पण नाही, म्हणून गांधीजी प्रतिनिधित्व करत होते ते. तर हे लक्षात घ्या. बरोबर. तर शाहू महाराजांचे शैक्षणिक आणि सामाजिक कार्य क्रांतिकारक होते. या पुस्तकात त्यांच्या कोणत्या ऐतिहासिक निर्णयावर विशेष प्रकाश टाकलाय आपण? हां, आता मी तुम्हाला मुद्दाम सांगतो की सुरुवातीला मी सांगितलं की ही माणसं सहजासहजी जन्माला आले नाहीत. तर आपल्याला एक इंग्रजीमध्ये एक शब्द आहे ॲनालिसिस. हे आत्मावलोकन केल्यावर त्यांच्या विविध अंगांचा विचार आपल्याला करायला लागतो. बरोबर आहे. तेव्हा शाहू महाराजांचं व्यक्तिमत्व आपल्याला कळेल. बरोबर. हां, शाहू महाराज नुसतं शाहू महाराज नव्हते, एक वैचारिक विद्यापीठ होतं. खरं आहे ते, खरं आहे. हां, आणि एक गोष्ट अशी, ती परंपरा आणि शाहू महाराजांची जी स्वप्न होती की मी आता सुरुवातीला सांगितले, यांत्रिक युगात गाव आणि महारवाडा एक झालेलं नाही झालेलं, आजही नाही झालं. आजही नाही. तर त्यांच्याकडे ते काम आहे ना, ते करीत असताना किंवा त्यांनी वेचले असेल किंवा त्यांनी त्यांच्या एक इंग्रजीमध्ये म्हण आहे की वेन यू पोर इन टू माइंड इट विल कम आउट. करेक्ट. म्हणजे तुम्ही जेव्हा काही वाचता किंवा तुम्ही वागता ते तुमच्या मेंदूमध्ये कुठेतरी सेट झालं पाहिजे. नाही, ज्याला आपण काय म्हणतो, झिरपलं पाहिजे किंवा रजिस्टर व्हायला. तर शाहू महाराजांचं हे स्वप्न होतं. तर समतेची बाजू घेऊन, आता बाजू घ्यायची म्हणजे काय की मग शिक्षण आलं त्याच्यात. बरोबर. आणि रयतला 2 वर्षे रोटी कशी मिळेल, मग शेती आली, मग उद्योगधंदे आले, त्यानंतर तुमचं पाणी आलं, पाणी आलं, धरणं आली. त्यानंतर एक गोष्ट अशी की ते लोक एकत्र कसे राहतील म्हणून शाहू महाराजांनी वसतिगृह काढलं. आणि त्यावेळेला लोक म्हणत करवीर नगर म्हणजे वसतिगृहांचा आगर होता. कोल्हापूर. तर हा जो वैचारिक ठेवा आहे तो फार कमी संस्थानामधल्या राजांना जमला आणि तो त्यांनी करून दाखवलं. हेच तरुणाईला मोठ्या आजच्यात भावेल असं तुम्हाला वाटतं का? नक्कीच. आता मी राजकारणावर बोलणार नाही, कारण राजकारण हा आपला आज विषय नाही. बरोबर. पण एकूणच तुम्ही चित्रण बघितल्यानंतर हे काय चाललंय, आणि माझ्यासारख्या किंवा तुमच्यासारख्या विचार करणाऱ्या माणसाला सगळीकडे असं वाटतं की हे जगणं काय आहे आपल्या देशामध्ये. अच्छा. की आज शिक्षण नाही आहे, आज नोकऱ्या नाहीत, त्यानंतर शेतकऱ्यांना आत्महत्या करायला लागते. फार वाईट गोष्ट आहे. हे बघा, शेतकरी नसेल तर देश चालणार नाही, आणि दुसरी गोष्ट देवाला प्रसाद पण नाही मिळणार. खरं आहे. तर आज एकूण अवस्था बघा तुम्ही दूरदर्शनवर देशाची. बरोबर. तर असे हे ज्याला म्हणतो विजन असणारे राजे फक्त शाहू महाराज. एक प्रसंग सांगतो तुम्हाला की बाबासाहेबांवर आपण येऊच. ज्या वेळेला अमेरिकेत सयाजीराव गायकवाडांनी त्यांना शिष्यवृत्ती दिली आणि ती कमी पडली, आणि बाबासाहेबांना कळलं की पुढचं शिक्षण बाबासाहेबांना घेता येत नाही, आणि बाबासाहेबांनी सांगितलं की पुढे काय करायचं वगैरे. ते सांगितलं असं आहे.
साधी गोष्ट नाही त्या काळात जे काही त्यांनी शिष्यवृत्ती दिली. तेव्हा बाबासाहेब बॅरिस्टर झाले आणि ते आले. तर ही जी जाणीव आहे ती आपल्याकडे कुठल्याही राजाला जमली नाही, पूर्ण देशामधल्या राजांना. खरं ते. हां, आणि म्हणूनच आपल्याला शाहू महाराजांकडे एक काय म्हणतो आपण की आदर्श राजा. आदर्श राजा तर आहेच, म्हणजे सगळ्यांना ते अभिप्रेत आहे. पर ऑल आर इक्वल ही जी संकल्पना आहे, इक्वॅलिटीवाली, इक्वॅलिटी, समानतेची. किंवा शाहू महाराजांकडे समुराई सिस्टम होती, ती त्यांनी आत्मसात केली होती. ती खरं म्हणजे जपानची पद्धत आहे. बरोबर आहे. मी ओळखतोय शाहू महाराजांकडे. तर समुराई सिस्टम म्हणजे असं आहे की जे उच्चवर्णीय आहेत, जे श्रीमंत आहेत, जे खाऊन पिऊन सुखी आहेत, त्यांनी खालच्या वर्गाकडे बघायला पाहिजे. निश्चितच. आणि खालच्या वर्गाला एकत्र घेऊन जाणं, दॅट इज कॉल्ड समुराई. समुराई. आज जपान 100 वर्ष पुढे येतो त्याच्यामुळं. तिकडे इंडस्ट्रियलिस्ट असू दे, CEO असू दे किंवा डायरेक्टर असू दे, आणि तो ज्यावेळेला कामगारांबरोबर आहे ना मित्रत्वाच्या भावनेने बघतो. बरोबर. ते त्यांना अभिप्राय होतं. पण शाहू महाराजांना तेवढं कालावधी मिळाला नाही, फार कमी वय. शाहू महाराज आणि शंभूराजे 50च्या आतमध्ये गेले. बरोबर. जास्त कोणाला वय मिळालं असेल तर संत कबीर आणि बुद्धाला 80च्या पुढे. शाहू महाराजांना 60 वर्षापर्यंत ते जगायला होते. शाहू महाराजांच्या एकूणच ज्या काय योजना होत्या त्या अगदी अद्ययावत म्हणा किंवा मशिनरीजमध्ये काय पाहिजे त्यांचा एवढा मोठा फोरकास्ट होता, विजन होतं. हो, विजन होतं. ते त्यांना साधता आलं नाही. हे एक शोकांतिका. ते वयान लवकर गेले. हे पुस्तक लिहिताना तुम्हाला नव्या संदर्भ ग्रंथांचा किंवा ऐतिहासिक दस्तऐवजांचा अभ्यास करावा लागला? हो, धनंजय केरांचं मी पुस्तक वाचलं आणि लोकवाङ्मयने छोट्या छोट्या पुस्तिका काढलेल्या आहेत. आणि मग विचार काय मी केला तुम्हाला सांगतो. ह्या मागची कल्पना काय होतं की एक भाषा आहे, एक उच्च कोटीची भाषा असते, एक सामान्य माणसाला कळेल असं सोप्या भाषेत माझा सांगण्याचा प्रयत्न आहे किंवा प्रयास आहे. आता मी त्याच्यात किती उतरलोय ते मला नाही सांगता येणार. प्रेक्षक सांगतील किंवा वाचक सांगतील किंवा त्यातले जे जाणकार असतील. पण हा माझा अल्पसा प्रयत्न आहे. काही हरकत नाही, अल्पसा प्रयत्न आहे. आणि तसं झालं तर मग मी विचार असा करतोय की आणखीन काही लोकांवर छोट्या पुस्तिकाद्वारे जर जाणून घेता आलं तर मला आनंद होईल. निश्चित. ही त्याच्या पाठीमागची भूमिका. आजच्या 21व्या शतकात शाहू महाराजांचे विचार किती प्रासंगिक आहेत आणि हे पुस्तक वाचकांना काय संदेश देते? संदेशातनं उत्तम असेल, पटेल असा असेल आणि वाचकांना मी न्याय देण्याचा तो प्रयत्न आहे. निश्चित. एक गंगाराम कांबळे म्हणून एक जे हॉटेल काढावयास सांगितले शाहू महाराजांनी, त्याबद्दल काय एखादी त्याची एक मोठी स्टोरी आहे साहेब, सांगतो तुम्हाला. गंगाराम कांबळे एका सार्वजनिक विहिरीवर गेले होते पाणी प्यायला. आणि तिथे उच्चवर्णी म्हणजे बहुजन समाजातले उच्चवर्णी, म्हणजे आता जात सांगत नाही. बरोबर. त्याला चापकाने फोडला. एवढा फोडला की त्याचे फक्त आपण पाठीची कातडी आहे ना ती लोळत होते. एवढा मारलं त्यांना. शाहू महाराज संस्थानात नव्हते. जेव्हा त्यांना कळलं की असं घडलेलं आहे, ज्या माणसाने चापकाने फोडला होता त्याच्या दुप्पट त्याला फोडला. आणि मग गंगाराम कांबळेंना बरं वाटलं. तेव्हा ते रात्रभर विचार करत होते की गंगारामला मी काय मदत करू शकतो. बरोबर. आणि त्याला हॉटेल काढून दिलं. हॉटेल नुसतं काढून नाही दिलं, किचनमध्ये लागणाऱ्या सगळ्या वस्तू, लागणारं धान्य, नंतर ताट वाट्या सगळं जे काय किचनमध्ये क्रॉकरी आपण म्हणतो
सगळं दिलं. ते स्वतः आणि हां, आणि हां, पुढे सांगतो तुम्हाला. हां हां सांगितलं की तू उत्कृष्ट चहा बनवायचं जरा शिकून घे. ते त्याने घेतलं आणि शाहू महाराज त्यावेळेला उच्चवर्णीयांना पण घेऊन जायचे. आणि ते रोज सकाळी चहा रोज प्यायला सकाळी जायचे चहा. त्याच्या आणि ते डिक्लेअर करायचे सगळ्यांना की गंगाराम किती उत्कृष्ट चहा चहा. बनवतो. हे जे बदल आहेत, हे बदल मला नाही कुठे दिसले. खरंय खरंय खरंय. बरं, कोणी तिथे जात पण नव्हतं. म्हणून ते रथामध्ये असायचे, म्हणजे घोडागाडी किंवा त्यांचे ते फोर गाडी असायची. हां त्या गाडीतल्या लोकांना म्हणाले थांबवा इथे गाडी. सगळ्यांनी या. हां, तरी त्यावेळेला ते नागपूरमधूनच निघत असतील ना, पण गंगारामच्या हॉटेलमध्ये ते यायचे आणि गंगारामला विचार हॉटेल कसं चाललंय, मग तुम्ही त्याचे खबरबाज घ्यायचे. तर म्हणजे समोराय सिस्टम जी मी बरोबर, तुम्हाला सांगितली सामाजिक ती घुसळण ठासलेली होती सही. शाहू महाराजांच्या अंगामध्ये म्हणाला, भिनली किंवा होती. भिनली होती. हां, हां हां असा द्रष्टा माणूस याच्यामध्ये मी ते समजून घेताना सगळं लिहिलेलं आहे. छान छान. शाहू आंबेडकर भेट कशी झाली? हां, हे एक ही जी भेट आहे ना, तो पण करिश्मा आहे. तो कसा करिश्मा आहे तुम्हाला सांगतो. एक मला 2 मिनटं जरा रेफरन्स घेऊया. हां, ह्या 2 थोर महापुरुषांची ओळख सहजासहजी नाही झालेली. सहजासहजी नाही झालेली. मुंबईतील पन्हाळा लॉजमध्ये नेहमीप्रमाणे शाहू महाराज चहा घेत बसले होते आणि त्यांच्या टेबलावर अनेक वर्तमानपत्र होते. तिथे टाइम्स ऑफ इंडियाचा अंक त्यांना दिसला. त्या अंकाची तारीख होती 26 जानेवारी 1919. ओके. तो जो लेख होता महार ऑन द होम रूल, त्या लेखात त्यांनी महार या टोपण नावाने लिहिला होता. त्याकडे शाहू महाराजांचं लक्ष गेलं आणि त्याचं एक वाक्य होतं की महाराजांचा देखील जन्मसिद्ध हक्क आहे. बरोबर. हां, आणि पुढे लिहिलं की त्या लेखात स्वातंत्र्य मिळवून टिळकांचं नव्हे तर महाराष्ट्रातल्या महाराजांचा देखील जन्मसिद्ध हक्क आहे. आणि हे शीर्षक बघितल्यानंतर त्यांनी त्या खरमरीत लेखामध्ये बाबासाहेबांची आठवण झाली की ही जी सडूतून मांडणी केलेला कोण माणूस आहे. मग त्यांनी काय केलं की त्याच्यामध्ये असंही आहे की टिळकांशी 2 हात करू पाहणाऱ्या आंबेडकर तरुणाचे आपण अभिनंदन करायला पाहिजे. पण हा तरुण आहे कुठे? म्हणून त्यांनी काय केलं की संस्थानातल्या एक दत्तोबा दळवी, ज्यांचं आर्ट कॉलेज होतं त्यावेळेला, आणि ते दत्तोबा दळवी म्हणजे उजव्या हातावर शाहू महाराज त्यांनी एक गोंदलेला असा एक काय म्हणतो एक मूर्ती म्हणा किंवा फोटो, त्या ते दत्तोबा दळवी त्यांना नमस्कार करायचे आणि मग शाहू महाराजांकडे जायचे. ओके. तर ते एवढे चाहते होते ती जी बाबासाहेबांना भेटण्यासाठी कुठे भेटता येईल. मग त्यांना कळलं की बाबा मुंबईमध्ये आहेत. पण झालं असं की दळवी ना बाबासाहेबांचा काही पत्ता मिळाला नाही. मग झालं असं की दत्तोबा पवार यांच्यावर जबाबदारी दिली. बर. तर मग 17 डिसेंबर 1919 रोजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर परेलला त्यांचा एक बंगला होता. हां, तिथे महाराज आणि बाबासाहेब भेटले. पहिली भेट. आणि त्यावेळेला त्यांनी वर्तमानपत्र काढण्यासाठी बाबासाहेबांना 2,500 म्हणजे 2,500 रुपये दिले त्या काळात. हां, आणि त्या पहिल्या भेटीतच ते बाबासाहेबांना अगदी ज्याला काय म्हणतो एक स्नेह वाढला किंवा स्नेहाचा एक पूल म्हणा किंवा तो बांधला गेला. आणि बाबासाहेबांनी त्यांना कोल्हापुरात बोलावलं आणि जरीचा पटका आणि मोठी भव्य निवडणूक काढली, मिरवणूक. हां, आणि त्यानंतर माणगाव परिषद झाली.
माणगाव परिषदेमध्ये 15 ठराव पास झाले. हम्म, हम्म, आणि त्यावेळेला त्यांनी भाषणाची सुरुवातच सांगितली. हम्म, सुरुवात अशी केली, माझे प्रिय मित्र आंबेडकर. हम्म. हां, असा उल्लेख करून त्यांनी रसिकांपर्यंत संवाद केला, संवाद म्हणजे जे बसलेले होते ते. बरोबर आहे. आणि मग अस्पृश्यता आणि हा भेदभाव हम्म, हम्म. ह्याच्यावर काय करता येईल, तर ते चर्चा रंगल्या. हम्म, आणि एवढंच नव्हे तर मला एक असा संदर्भ मिळालेला आहे हम्म, की ते पन्हाळगडावर जायचे ना, हम्म. तेव्हा बाबासाहेबांना एक प्लॉट मिळून आहे ना, त्यांना बंगला आपण द्यायची त्यांची योजना होती. योजना होती. हां, पण ते झालं नाही. अगदी ते जमलं नाही. हा तरुण माझ्याकडे येईल त्यावेळेला मी पन्हाळगडावर गेलो की तोही तिथे सुखाने राहील. आणि त्यांना कळलं की रमाई आजारी असतात. हम्म, हम्म. तो रमाईला तर त्यांनी बहिणीत बांधला. आणि बाबासाहेबांना सांगितलं की त्यांना पन्हाळगडावर त्या माझ्या ताईला पाठवून दे. म्हणजे हा जो स्नेह आहे तो करिश्मात म्हणताय. बरोबर. हां, आणि मग त्यांना कळलं की हा दलितांचा पुढारी होणार. कारण तसे ते उच्च शिक्षित होते, त्यांना माणसांची पारख होती. हम्म, आणि मग तो स्नेह जो जमला हम्म. तो अगदी कायमचा शेवटपर्यंत. शेवटपर्यंत. आणि दुसरी गोष्ट हम्म, की जेव्हा शाहू महाराज गेले असं त्यांना कळलं, हम्म. तेव्हा त्यांचे जे सुपुत्र होते राजाराम, त्यांना पत्र लिहितो, भावनिक पत्र, की माझा एक सख्खा भाऊ आणि सख्खा मित्र माझा इथं चिंतक गेलेला आहे, त्याच्यासारखं दुःख मी पचवू शकत नाही. म्हणजे ही जी माणसं ओळखण्याची जी पारख होती आणि ती शाहू जोडण्याची. महाराजांकडे होती. बरोबर आहे. शाहू महाराजांकडे होती. एक लेखक म्हणून हे पुस्तक वाचल्यानंतर वाचकांच्या विचारामध्ये काय बदल व्हावा अशी तुमची अपेक्षा आहे? बस इक्वॅलिटी, ऑल आर इक्वल. बरोबर आहे. त्या समुराय सिस्टमचे जे धागे आहेत बरोबर. की आज समजा तुम्हाला सांगतो बघा, हम्म, ज्यांना त्यावेळेला ब्रिटिश काळातमध्ये नोकऱ्या होत्या, सगळं होतं, ऐश आराम होता, ते जर खालच्या डाऊन रुटेडमध्ये एकत्र झाले असते ना तर ही समुराय सिस्टम आले असते ना, तर आपल्याला कुठलीही आंदोलन करायला मिळालं. पण तसं होत नाही, होत नाही, होत नाही. आजही होत नाही, आजही ही होत मोठी नाही. शोकांतिका आहे हां. आपल्या. आणि एखादा बहुजन समाजातला किंवा दलित किंवा त्याच्यापेक्षा खालच्या समाजात एखादा तरुण अभ्यासात पुढे आला की तो परीक्षेत पास झाला, त्यावेळी बघण्याचा दृष्टिकोन आपल्याकडे चांगला चांगला नाही. तो बदलला पाहिजे. बदलला पाहिजे. ही तुमची भावना हां, आहे. ही भावना. आणि हेच नैतिक कर्तव्य शाहू महाराज. शाहू महाराजांचं. आणि तेच त्यांच्यासाठी श्रद्धांजली ठरेल. हो, ती खऱ्या अर्थाने श्रद्धांजली. तर शाहू महाराजांना स्त्री शिक्षणाविषयी काय कार्य केलेले त्याबद्दल जर आपल्याला जरा सांगितलं. बघा, शाहू महाराज नेहमी म्हणायचे की स्त्रियांना गुलाम ठेवणारा समाज किंवा राज्यकर्ता हा जगू शकत नाही. बरोबर. किंवा ते असंही म्हणायचे, स्त्रियांना गुलाम ठेवणारा समाज कधी सुंदर असू शकत नाही. त्यांचं कसं होतं की ज्या विधवा स्त्रिया होत्या त्यांना पुन्हा लग्न करता येत नव्हतं. बरोबर आहे. आणि ते रयतेशी कुठे शेतावर वगैरे काय अगदी ड्रेस बदलून जायचे. बऱ्याच वेळेला कळायचं पण नाही स्त्रियांना की हा राजा आहे म्हणून. ते प्रसंग आहे. एक वयस्कर बाई होती, तिने मोळ्या बांधलेल्या होत्या, पण तिला काय वाहन मिळत नव्हतं. बरोबर आहे. अरे आता बस तर निघून गेली, काय करायचं. शाहू महाराजांची परदेशातली जी फोर्ड कंपनीची मोटार होती ती चालली होती. आता बघा स्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन बघा. तर शाहू महाराज म्हणाले की अरे माय कुठे चाललीस तू. ते म्हणाले माझ्याकडे मोळी आहे, मला उठता येत नाही. शाहू महाराजांची मोळी गाडीत ठेवली. मी तुला 4 आणे देणार. त्यांना माहीत नव्हतं की हे शाहू महाराज. हां. नंतर जिथे उतरल्यानंतर एका माणसाने विचारलं, अगं तू कुठल्या गाडीमध्ये होतीस. ते म्हणाले मला माहिती नाही. अगं राजे होते ते,
म्हणजे त्याला 4 आणे दिले. मग तिने शाहू महाराजांची गाडी गेली तिकडे असा वळून नमस्कार केला. तर शाहू महाराजांकडे हे आहे ना सामाजिक सुधारणा, स्त्रियांना जगायला उत्तम जगायला मानानं जगायला. हो मानायला जगायला पाहिजे. म्हणून त्यांनी काय केलं आपल्या विधवा सुनेला उच्च शिक्षित केलं. हा आणि आपल्या चुलत बहिणीचे लग्न होळकरांशी लावून दिले. जातीभेद आता होळकर कोण आणि शाहू मी सांगत नाही ते. त्या काळात मुलीचं वय 10 होतं आणि मुलाचं वय 12 होतं. शाहू महाराजांनी मुलीचं वय 14 केलं आणि 1917 साली ते मान्य करून घेतलं. एवढंच नव्हे ते 1917 साली विधवांच्या विवाहास देखील मान्यता दिली. फार चांगली गोष्ट. ही जी जाणीव आहे ती फार क्वचित राजांकडे बघायला मिळते. खरं आहे ते, खरं आहे. प्रौढ शिक्षण घेतलं त्यांनी स्त्रियांचं. बरोबर. आणि ज्या स्त्रिया शिकणार नाहीत त्यांना दंड पण लावणार. आणि दुसरी गोष्ट ते सगळं होत असताना वसतिगृहावर भोजनाची पण त्यांनी व्यवस्था केली की स्त्रिया शिकायला पाहिजेत. खरं आहे. हां, कारण गांधीजी पण म्हणत की एक स्त्री शिकली म्हणजे सगळं घर कुटुंब शिकलं. हां, शिक्षित. तर हे जे आहे ते शाहू महाराजांकडे होतं. आणि एक संस्थानामधले आहे ना कन्या होती कृष्णाबा माई म्हणत. महाराजांना कळलं की ही उच्च शिक्षित आहे, तिला मेडिकल कॉलेजला पाठवण्यात आलं. आणि शाहू महाराजांनी सगळा खर्च केला. बरं. हां, आणि त्या डॉक्टर झाल्या. गुड. हां, एवढंच नव्हे तर स्त्रिया मानाने जगायला हव्यात म्हणून त्यांचं बारीक लक्ष होतं की स्त्रियांचा अपमान होता कामा नये. आणि तसं काही तक्रार वगैरे आले तर ते दरबारात ॲक्शन घ्यायचे, शहानिशा करायचे आणि त्या स्त्रीला न्याय मिळवून द्यायचे. खरं. तर असं सगळं दृश्य आपल्याला त्या काळात ब्रिटिश काळात जे संस्थानिक होते त्यांच्या बाबतीत बघायला मिळत नाही. तर हे शाहू महाराजांना मिळालेलं शिक्षण, बरोबर आहे, सामाजिक शिक्षण, शैक्षणिक सांस्कृतिक शिक्षण हे ज्या ब्रिटिश माणसाने दिलं ते प्रत्यक्षात आणलं. आणि दुसरी गोष्ट त्यांनी युरोप देश फिरले होते ते. बरोबर आहे. बाहेरचं जग बघितलं होतं. बरोबर. त्यावेळेला त्यांना कळलं की तिथल्या स्त्रिया पुरुषांशी अगदी डोळ्यात डोळे घालून बोलते. त्यावेळेला आपल्याकडे ते पडदा शिस्त व्हायचे. बरोबर आहे. असे एक पडदा असायचा तरच स्त्री पुरुषाबरोबर बोलायचे. तर ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्यावर जुन्या रूढी परंपरा ते त्याने मोडल्या. हा त्यांचा फार मोठा सहभाग आहे, मोठा भाग आहे. सामाजिक आणि वैचारिक ज्याला देवाणघेवाण ती शाहू महाराजांकडे होती. नक्कीच. वेदोक्त प्रकरण काय आहे? हां, आता वेदोक्त प्रकरण तुम्हाला सांगतो. तो आहे खिचखड भाग, पण मी साध्या सोप्या भाषेत तुम्हाला सांगतो. हां, फार शाहू महाराजांना ज्याला आपण काय म्हणतो की वेदोक्त प्रकरणामध्ये महाराज सकाळी स्नानाला जायचे. बर. हां, तर तिथे एक पूजा असायची. बर. की ते स्नान करत असताना तिथले जे भटजी होते किंवा शास्त्री जे होते ते पूजापाठ करायचे. बरोबर आहे. झालं असं की महाराजांच्या सोबत बापूसाहेब महाराज, मेवणे मामासाहेब खानविलकर आणि मुंबईचे बंडखोर समाजसुधारक व धर्मशास्त्राचे गाडे पंडित राजाराम शास्त्री भागवत होते. बर. स्नानाच्या वेळी मंत्र
म्हणण्यासाठी नारायण भटजी नावाचा एक माणूस नियुक्त केला होता. नियुक्त केलं होतं त्याला वर्षाला 30,000 रुपये होते त्यावेळी. त्यावेळेला. ओ. आणि मग ते शाहू महाराजांचे जे हे होते शास्त्री भागवत मित्र, बंडखोर. हां, तर ते म्हणाले हा विधी शूद्रांचा विधी आहे. ओ हो. हां, मग त्या भटजीला, नारायण भटजीला विचारलं. हं. भटजीने सांगितले तुम्ही कुठे क्षत्रिय आहात. हं, हं, आणि मग झालं असं हं. की शाहू महाराज एकदम भडकले. हं, हं. आणि त्यावेळेला त्यांना संस्थानामधनं हाकलून लावलं. हं. आणि मग जे उच्चवर्णीय होते हां. त्यांनी शाहू महाराजांवर प्रचंड टीका केली. हं. इवन टिळकांनी पण शाहू महाराजांची बाजू घेतली नाही. आणि मग झालं असं हं. की त्यांना कळलं हं. की हे माझ्या बाबतीत होतंय तर सर्वसामान्यांच्या इतरांच्या बाबतीत काय अवस्था असेल. बरोबर बरोबर. आणि मग काही बहुजन समाजातले लोक विधी कसा करावा, हं, हं. त्यानंतर मंत्र कसं म्हणा, अशा त्यांनी वेद ट्रेनिंग दिलं गेलं. हां, एक ट्रेनिंग दिलं. आणि त्याच्यातनं काही लोक तयार झाले ते. तयार झाले, विधी लावायला लागले. हं, हं, आणि मग एक कसं आहे की महाराजांनी मग ठरवलं हं. की आपल्याला असा त्रास होतोय, हं. इतरांची काय स्थिती होत असेल. बरोबर आहे. तुम्हाला सांगतो, मग शाहू महाराजांचं इतर समाजाकडे लक्ष गेलं की माणसं काय. कशी. आणि त्यातून मग आहे ना जे मातंग होते, त्यावेळेचे महार होते, चर्मकार होते, इव्हन मुस्लिम होते, हं, हं. त्या लोकांना शिक्षणाच्या ती दारं खुलं गेली. बरोबर आहे. बरोबर आहे. हे शिक्षणाने हे प्रगती करू शकतो. बरोबर. हां, तर शिक्षण हे फार महत्त्वाचं आहे. आता आपण बोलतोय, आपण शिकलोय म्हणून बोलतोय. खरं आहे, खरं आहे. हां, पण शिकलो नसतो तर आपण शाहू महाराजांवर चर्चा बोलू शकलो नसतो. बोलू शकलो नसतो, बरोबर बरोबर. किंवा मार्टिन लुथरवर बोलू शकलो नव्हतो, किंवा छत्रपती शिवाजी महाराज. तर हे शिक्षण हे टॉनिक आहे. इट इज अ टायग्रेस मिल्क. येस येस. बाबासाहेबांनी म्हटलेलं आहे की वाघिणीचं दूध आहे. खरं आहे. आणि जो हे प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहत नाही. राहत नाही. खरं आहे, खरं आहे. तर ही शाहू महाराजांची एक मोठी जबाबदारी होती त्या काळात. त्यावेळेचं त्यांची ते उपलब्धी होती त्यावेळी. ते मोठं वेदांत प्रकरण आहे, ते संपणार नाही. पण मी थोडक्यात तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय. धरण आणि पाण्याचा पुरवठा ह्या संदर्भात आता सांगतो महाराजांचं यस यस कार्य. शाहू महाराज युरोपला गेले होते. हं, हं. आणि तिथे त्यांनी पाण्याचं नियोजन कसं करतात ते ऑब्झर्व ते ऑब्झर्व केलं. मग त्यावेळेला दुष्काळ पडत होता, शेतकऱ्यांना पीक पाणी घेता येत नव्हतं. आणि मग तशा सिस्टमने आपल्या करवीर संस्थानामध्ये, म्हणजे कोल्हापूरमध्ये काय करता येईल. बरोबर. म्हणून तुम्हाला सांगतो का, त्यावेळेला विश्वेश्वरय्या जे इंजिनियर होते ब्रिटिश काळात, बरोबर. त्यांना त्यांनी बोलावलं. आणि त्यांनी विचार केला की आपल्याला धरणं कशी बांधता येईल. बरोबर. हां. आणि मग त्यांनी काय केलं, त्या काळात उपाययोजना केली. तळी, विहिरी, बंधारे बांधण्याचं एक प्रोत्साहन नियोजन केलं त्याने. ते अर्थसहाय्य पण केलं. आणि धरणाच्या बांधकामास सुरुवात झाली. महाराणी लक्ष्मीबाई यांच्या हस्ते या कामाला सुरुवात झाली. वा. अशा अडचणी आल्या, पण चिकाटीने शाहू महाराजांनी ते काम मात केलं. हो, नाही, ते चिकाटीने ते पूर्ण केले. बरोबर आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की प्रकल्प पूर्ण झाल्यावर त्याचं नियोजन कसं करायचं, बरोबर आहे, याची त्यांनी आखणी केली. पन्हाळा मुर्दरगड येथे त्यांनी चहा आणि कॉफीची पण लागवड केली होती. ओह, व्हेरी गुड. आणि दुसरी गोष्ट अशी, वेलदोडे, रबर, ताग, आंबाडी, बटाटे आणि ट्रोपी ओकी नावाचा एक कंबोडियन कापूस त्यांनी तिकडे आणला होता. त्याची लागवड केली. हां, की महाराजांना माहिती होतं की ही रोपं लावल्यावर
शेतकऱ्यांना एक आर्थिक लाभ होईल. बरोबर आहे, कॅश क्रॉप. हां. आणि मग अशा तऱ्हेने ते सगळं आखणी करत होते की शेतकरी पहिला जगायला पाहिजे, तर देश जगेल. तर देश जगेल. आणि दुसरी गोष्ट, आजही जे कोल्हापूरमध्ये धरणं आहेत की तिथला शेतकरी, बघा आपण महाराष्ट्रामध्ये अनेक म्हणजे मराठवाडा ह्या साईडला शेतकरी आत्महत्या करतात, पण कोल्हापूरचा शेतकरी शक्यतो नाहीच का. हां. तर त्याचं कारणच आहे की ते समृद्ध आहेत, सुजलाम सुफलाम. हां, सुजलाम सुफलाम आहेत. हे फार मोठे एक देणगी आहे, देणगी आहे शाहू महाराजांची. हो हो हो. मला एक सांगा, त्यांच्या उद्योगधंद्या संदर्भातल्या काय उद्योगधंदा आहे की त्यांनी विचार केला की उद्योगधंदे आल्याशिवाय आपल्या जे शेतकरी नाहीत, जे कामगार आहेत, बरोबर, त्यांना उद्योगधंद्यावर जगता येईल. अगदी बरोबर. मग त्यासाठी त्यांनी काय काय केलं माहिती आहे, सहकारी संस्था काढल्या. बरोबर आहे. त्याचबरोबर इवन चपला, सूतगिरणी, त्यानंतर तुम्हाला सांगतो की छोटे मोठे उद्योगधंदे काढले. आणि विणकर गाव सोडून जाता कामा नये, तिथं इचलकरंजीला त्यांनी कारखाने आपले सूतगिरण्या काढल्या. आणि तिथे तुम्हाला सांगतो साड्या, धोतरे, खण, चादरी तयार होऊ लागल्या. छान छान छान. हां. आणि एवढंच नव्हे तर रयतेची काळजी घेणारे म्हणून सगळेच लोक शाहू महाराजांना आशीर्वाद देऊ लागले. करेक्ट. हां. आणि मग दुष्काळ जरी पडला तरी इतर उद्योगधंद्यामुळं तिथली जनता जी होती ती टिकून राहिली. करेक्ट. हां. आणि दुसरी गोष्ट अशी की अन्नधान्य तिथे होत असल्यामुळं सामान्यातला सामान्य जो शेतकरी होता त्याला 2 वेळची रोटी मिळायला लागली. हे विशेष. त्यांच्या शैक्षणिक क्रांती संदर्भात काय जरा सांगू शकता? हां. शैक्षणिक क्रांती, आता मी जसं म्हणालो की करवीर नगर म्हणजे जसं आपण पुढे म्हणालो की विद्येचं माहेरघर, करवीर नगर म्हणजे वसतिगृहाचं माहेरघर. बरोबर आहे. त्यांना कळलं की जो खालचा वर्ग आहे त्याला शिक्षण आपल्याला द्यायला पाहिजे. बरोबर आहे. बरं, तो मराठा बोर्डिंगमध्ये समजा मातंग मुलगा गेला तिचं जातवात होणार. मग शाहू महाराजांनी काय केलं, प्रत्येक समाजासाठी एक वसतिगृह तयार केलं. हां. आणि दुसरी गोष्ट, जे पालक त्या मुलं शाळेत पाठवत नव्हते त्यांना दंड आकारायचा. आणि त्यामुळे झालं असं आहे की ते सगळे हळूहळू शिक्षित व्हावं लागले. आज तुम्ही जर समजा कधी कोल्हापूरला गेलात तर बहुजन समाजातला माणूस सुखी आहे. बरोबर आहे. शैक्षणिक चळवळीत आहे, सामाजिक आहे, सांस्कृतिक चळवळ आहे. बरोबर आहे. त्याचं सगळं श्रेय शाहू महाराजांना. अगदी. दुसरी गोष्ट अशी की ज्या वेळेला त्यांना कळलं की हा समाज सुशिक्षित होतो, पण त्यांना नोकऱ्या कशा द्यायच्या, 50% आरक्षण त्या काळात. तेच मी त्याच्यावरच येणार होतो. आरक्षण आणि सामाजिक न्याय कसा आला, तर 50% आरक्षण हे त्यांना देऊ केलं. फार मोठी उपलब्धी त्यावेळेची. आणि फार लोकांनी टीका केली, पण शाहू महाराजांनी तिकडे लक्ष नाही दिलं. बरोबर. की त्यांना तुम्ही समजा टॉनिक दिलं नाहीत तर पुढे कशी येणार. बरोबर बरोबर. तर ते आरक्षण आज आपल्याकडे भारतामध्ये 50% आरक्षण नाही, पण त्या काळात जी त्यांची दूरदृष्टी होती 1920च्या अगोदरची, 1920च्या आधी, 1922च्या आधी. बरोबर आहे. तर सांगायचं असं की हे सगळं रसायन, मानवी रसायन म्हणतो आपण त्याला, बरोबर, हे शाहू महाराजांच्या रक्तात भिनलेलं होतं. करेक्ट. काय केल्यानंतर हा समाज पुढे जाईल. म्हणजे सर्व एक मिळून जातील पुढे. ते कला, क्रीडा आणि संस्कृतीबद्दल त्यांचं काय योगदान? ते पण म्हणजे कलेमध्ये समजा एखादा माणूस मलखांब करतोय, बरोबर आहे. एखादा माणूस पेलवान आहे, बरोबर आहे, त्या पेलवानाला कसं बूस्ट करता येईल. तर तुम्हाला सांगतो बघा, त्या काळात त्यांचं फार मोठं योगदान आहे. अगदी सांगतो की त्या पेलवानांना
खुराक देण्यापासून आणि दुसरी गोष्ट तो पैलवान अनेक कुस्त्यांमध्ये तो सहभागी नाही आहे, तो जिंकून यायला पाहिजे. त्यासाठी काय काय करायला पाहिजे त्या सगळ्या गोष्टी त्यांनी केल्या. त्यांचं ज्योतिषशास्त्राबद्दलचं काय मत होतं राजर्षी शाहू महाराज? शाहू महाराज हे पुरोगामी होते पहिले. बरोबर आणि विज्ञानवादी होते. ओके. एका सायंकाळी ते त्यांच्या बंगल्यावर बसलेले होते. त्यांचे आवडते मित्र सगळे बसलेले होते त्या लॉनवर बसले होते. अंधार पडला होता नुकताच. तर गेटवर एक ज्योतिषशास्त्रज्ञ आले. बर ज्योतिषी आले होते. ज्योतिषशास्त्रज्ञ म्हणा किंवा ज्योतिष जाणणार. तो म्हणा मला शाहू महाराज मिळाला. म्हणे संध्याकाळ झाली, आता कुठे तू शाहू महाराजांना? तो तिथे गेटवर दिसला. शाहू महाराज म्हणाले ते कोण आलेत? त्यांना भविष्य सांगायचं. हा सुंदर किस्सा सांगण्यासारखा आहे. हा. आणि तो मला सतत डोकावत होता. मग शाहू महाराज म्हणाले त्याला आतमध्ये येऊ द्या. तर ते म्हणाले हे बघा, मी धारवाडवरनं आलोय, कर्नाटकवरनं, आणि चालत आलोय, आणि माझं तुम्ही ज्योतिषांवर काही विचार ऐकाल? शाहू महाराज म्हणाले बसा. तर एवढे तुम्ही लांबून आलात तर पाहुणचार घ्या आमचा, आंघोळ पाणी करा. तिथल्या सेवकाला बोलवलं, त्यांना जेवणाची सोय वगैरे करा. आपण सकाळी बोलू. बरोबर. ज्योतिष निघून नाही, त्या सेवेकाला नाही, त्याला नेलं. सेवेकर होतं आणि यांची व्यवस्था चांगली करा. सकाळी शाहू महाराजांना त्यांना बोलवलं. तो आयो बाबा करत आला, इकडे जखमा तिकडे जखमा. काय झालं? व तुमच्या सेवकाने मला मारला, माझं अंग दुखतंय, हे जागतंय, चांगला थोवाडला वरे. मग ज्योतिषशास्त्रात पारंग आहे तर तुला माहिती नाही की शाहू महाराजांच्या बंगल्यावर गेलं आपलं अंग कोणतरी फोडणार आहे, तुला मारणार आहे. खरं म्हणजे हे तुला आधी कळायला पाहिजे होतं. त्यानंतर शाहू महाराजांनी तुम्हाला सांगतो बघा, अरे कसलं ज्योतिषशास्त्री घेऊन बसलं, हे तुला आधीच माहिती होतं की शाहू महाराजांमध्ये या बंगल्यावर गेलं तर आपल्याला मार पडणार, चालायला लाग म्हणाला इथून. याचा माझा याच्यावर विश्वास नाही. माझा विश्वास नाही. आणि याच्या पुढे इथे कधी येऊ नको, नाही धडकू नको इकडे. करेक्ट. हा इथे आजूबाजूला पण असे शाहू महाराजांचं सगळं एक अंधश्रद्धेवर विश्वास नव्हता. परकड मत. आणि ते परदेशात असताना ते सगळं त्यांनी बघितलं होतं. तर हे शाहू महाराजांचा एक मोठा विनोद बऱ्याच लोकांना माहिती नाही. तो आपल्या पुस्तक रूपाने येतोय. येतो. तर ह्या नोटवरती आपण आजचा पॉडकास्ट संपवत आहोत. धन्यवाद. छत्रपती शाहू महाराजांचा इतिहास हा केवळ वाचण्याचा नाही, तर तो जगण्याचा आणि विचारात आणण्याचा आहे. लेखक रमाकांत जाधव सरांनी आपल्या पुस्तकाच्या माध्यमातून हाच समृद्ध वारसा आपल्यासमोर मांडला आहे. श्रोते हो, हे माहितीपूर्ण पुस्तक आता सर्वांसाठी सहज उपलब्ध आहे. तुम्ही हे पुस्तक ॲमेझॉनवरून ऑनलाईन ऑर्डर करू शकता. तसेच हे पुस्तक आणि केतकी प्रकाशनाची इतर सर्व डिजिटल पुस्तके वाचण्यासाठी गुगल प्ले स्टोअरवरून केतकी प्रकाशनाचे अधिकृत ॲप आजच डाउनलोड करा. सर, तुम्ही आज जनमत मंचवर आलात आणि शाहू महाराजांच्या विचारावर इतकी सुंदर चर्चा केली, त्याबद्दल आपले मनापासून आभार. धन्यवाद. श्रोतेहो, तुम्हाला आजचा भाग कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. पुन्हा भेटूया जनमत मंचच्या पुढच्या भागात एका नवीन विषयावर आणि नवीन पाहुण्यांसह. तोपर्यंत पाहत राहा, ऐकत राहा जनमत मंच. धन्यवाद.